आपण बनवणार आहेत सगळ्यांच्या आवडीची अशी ओली भेळ। ह्याच्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत, कांदा बारीक चिरून घेतला, कैरी घेतलेली आहे, कैरी ही बारीक चिरून घ्यायची, टॅमॅटो आणि कोथिंबीर। कैरी बारीक चिरून घेतलेली भेळमध्ये खूप छान लागते खायला। चिरमुरे आणि फरसाणा मिक्स करून घेतला आहे। ह्याच्यामध्ये चिरमुरे आणि फरसाणा मिक्स केल्यानंतर कांदा बारीक चिरलेला टाकायचा, शेंगदाणे, कैरी बारीक चिरलेली, टॅमॅटो, कोथिंबीर सर्व हे चिरमुऱ्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर थोडेसे मीठ टाकायचे आणि मी एका साईडला पाण्यामध्ये चिंच आणि गूळ मिक्स करून ठेवला होता। चिंचेचे पाणी तयार केलेले आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेले आहे पाण्यामध्ये चिंचेच्या। ते पाणी आपण चिरमुऱ्यामध्ये टाकणार आहोत। चिंच, गूळ आणि चटणी मिक्स केलेले पाणी आपण चिरमुऱ्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे। घरच्या घरी आणि सर्वांना आवडेल अशी ओली भेळ आपली तयार होते लगेच। आवडीनुसार आपण थोडी तिखट आंबट करू शकतो। अशा प्रकारे आपली ओली भेळ तयार झालेली आहे। मुलांना आवडेल अशी आपली कैरीची ओली भेळ आपण तयार केलेली आहे। अजून हवे असले तर आपण याच्यामध्ये चिंचेचे पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपली ही ओली भेळ झटपट तयार झालेली आहे। एका प्लेटमध्ये काढून वरून आपण पाहिजे असेल तर बारीक शेव टाकायची। कोथिंबीर, पुदिना थोडासा टाकायचा आणि पुन्हा बारीक शेव टाकून आपण ही खायला ओली भेळ तयार केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।